तुम्ही मुलतानी मिट्टी चुकीच्या पद्धतीने वापरताय का? यामुळे तुमची स्किन अजून खराब होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे मुलतानी मिट्टी वापरण्याची योग्य पद्धत व 5 जबरदस्त उपयोग जे तुमची स्किन आणि हेअर दोन्ही इम्प्रूव्ह करू शकतात. सर्वात पहिले मुलतानी मिट्टी वापरताना आपण सर्वात मोठी चूक काय करतो? मुलतानी मिट्टी पूर्णपणे सुकू देणे. यामुळे स्किन खूप ड्राय होते आणि उलट ऑइल जास्त तयार होते. म्हणून कधीही लेप पूर्ण क्रॅप होईपर्यंत ठेवू नका. 10 ते 15 मिनिटांमध्ये लेप धुवून टाका. नेक्स्ट आपण पाहूयात मुलतानी मिट्टीचे फायदे काय आहेत व मुलतानी मिट्टी लावायची कशा प्रकारे. यामध्ये मित्रांनो मुलतानी मिट्टीचा पहिला फायदा आहे ऑइली स्किन, पिंपल्स असतील, ॲक्ने असतील किंवा ॲक्ने स्किअर्स असतील यासाठी. यासाठी मित्रांनो आपल्याला मुलतानी मिट्टी व रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल याची पेस्ट बनवून आपल्या चेहऱ्यावरती लावायची आहे. हे मिक्सचर ऑइल कंट्रोल करतं आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करतं. आपल्याला ही पेस्ट आठवड्यातून 2 वेळा लावायची आहे. मुलतानी मिट्टीचा दुसरा जो बेनिफिट आहे तो आहे ड्राय स्किनसाठी, कोरड्या त्वचेसाठी. आपली त्वचा कोरडी असेल तर मुलतानी मिट्टी प्लस मिल्क प्लस हनी हे मिक्सचर आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती बनवून लावायचे आहे. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावरती लावल्यानंतर आपला चेहरा सॉफ्ट होतो व तसेच ड्रायनेस कमी होण्यास मदत होते. ही पेस्ट आपल्याला आठवड्यातून 1 ते 2 वेळेस आपल्या चेहऱ्यावरती लावायची आहे. मुलतानी मिट्टीचा तिसरा जो बेनिफिट आहे तो इन्स्टंट ग्लोसाठी. आपल्या चेहऱ्यावरती हायपर पिगमेंटेशन झालं असेल, उन्हामुळे चेहरा काळवंडला असेल, डलनेस आला असेल तर आपल्याला मुलतानी मिट्टी प्लस ग्लिसरीन या दोन्हीची पेस्ट बनवून आपल्या चेहऱ्यावरती तो लेप लावायचा आहे. हा लेप लावल्यानंतर आपला चेहरा 10 ते 15 मिनिटात धुवून घ्यायचा आहे. आपल्याला इन्स्टंट ग्लो भेटून जाईल. मुलतानी मिट्टीचा चौथा जो बेनिफिट तो आहे हेअर आणि स्काल्पवरती. आपल्याला हेअर आणि स्काल्पवरती मुलतानी मिट्टी लावण्यासाठी मुलतानी मिट्टी प्लस वॉटर प्लस कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल याची पेस्ट बनवून आपल्याला आपल्या स्काल्पवरती लावायची आहे. ही पेस्ट आपल्याला 30 मिनिटं आपल्या स्काल्पवरती ठेवायची आहे व त्यानंतर कोमट पाण्याने ल्युकवार्म वॉटरने आपला केस धुवून टाकायचे आहे. त्यामुळे आपले केस हलके वाटतात व स्काल्प क्लीन होते. मुलतानी मिट्टीचा 5वा बेनिफिट आहे कूलिंग इफेक्ट्स. आपल्या चेहऱ्यावरती इचिंग होत असेल, आग होत असेल, जळजळ होत असेल तर मुलतानी मिट्टी व कोल्ड वॉटर यांची पेस्ट बनवून आपल्याला चेहऱ्यावरती लेप लावायचा आहे. आपल्याला कूलिंग इफेक्ट, थंडावा भेटून जाईल. मित्रांनो, काही महत्त्वाचे सल्ले. ही पेस्ट मुलतानी मिट्टी आपण आपल्या चेहऱ्यावरती रोज वापरू नका. नेहमी आपल्या चेहऱ्यावरती एक मॉइश्चरायझर लावायला पाहिजे आणि मुलतानी मिट्टीची पेस्ट बनवते वेळेस आपण स्किन कन्सर्ननुसार रोज वॉटर, मिल्क असेल किंवा वॉटर असेल याचा उपयोग करायचा आहे. जर तुम्हाला हे टिप्स युजफुल वाटले असतील तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुमची स्किन टाईप काय आहे आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.